मेजवानी 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 वदनी कवळ घेता नाम घ्या मेजवानीचे खमंग मेजवानी देशस्थ कोकणस्थ ग्रामस्थ समस्त सिकेपी मालवणी आगरी आणि कोळी मेजवानी 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 व्हेज नॉन व्हेज चमचमीत झणझणीत कोशिंबिरी आणि चटणी जिभेला सुटलंय पाणी मेजवानी 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 खमंग मेजवानी याला जेवायला. नमस्कार प्रेक्षक हो, मी सुषमा पोद्दार खमंग मेजवानी या आपल्या आवडत्या कार्यक्रमामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आपण आलेलो आहोत जुन्या पोस्टाजवळच्या आदित्य विहार सोसायटीमध्ये आणि आपल्यासोबत जी मैत्रीण आहे तिची सगळ्यात आधी ओळख करून घेऊया. नमस्कार, स्वागत खमंग मेजवानीमध्ये. बरं, आपलं नाव प्रेक्षकांना सांगा, आपली ओळख करून द्या. माझं नाव सुनंदा प्रभाकर कुलकर्णी. मी इथे बरेच वर्षापासून आहे, म्हणजे जवळजवळ 66 सालापासून इथे माझे मिस्टर सर्व्हिसला होते आणि तेव्हापासून मला ही प्रत्येकाला असं काही नवीन व्यवसाय करण्याची किंवा दुसऱ्याकडनं करवून घेण्याची ही माझी प्रवृत्ती पहिल्यापासून आहे. आणि पहिल्यापासून मी ह्या उद्योग जो घरामध्ये सुरू केलेला आहे, मी गृह उद्योग पण करते. त्याच्यामध्ये उन्हाळी कामं करते मी, म्हणजे कुरडया वाळवणाची असतात. एरवी पण घरामध्ये उद्योग म्हणजे असा की ऑर्डरी आल्या ती ऑर्डरी पूर्ण करून देते. लाडू, चिवडा, शंकरपाळे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी, भाजण्या वगैरे हे सगळे प्रकार करून आणि घरातच उद्योग हा सुरू केलेला आहे आणि अजूनही चालू आहे. अगदी म्हणजे 78 सालापासून मी हा उद्योग करते आणि इंडोनेशियापर्यंत माझे नाचणीचे पापड अगदी फेमस आहे. आणि हा उद्योग मी तेव्हापासून लावून घेतलेला आहे. एक छोटंसं मंडळ तयार केलेलं आहे मी. रसायनीला महिला गृह उद्योग आमचं महिला मंडळ आहे, तिथे मी सध्या कमिटीवर आहे आणि कॅशियर आहे. आणि त्या मंडळामधनं सुद्धा हे उपक्रम कायम चालू आहेत. आमची शाळा आहे तिथे. आज 1200 मुलं शाळेमध्ये शिकतायत आणि तिथे पण मी दर महिन्याला जाऊन भेट देते आणि मीटिंग असतात आमच्या. हे उद्योग घरातनच मी सुरू केलेले, त्यामुळे माझ्या घरामध्ये आपल्याला जिभेचे चोचले पुरवायचे असतात. तर आपल्या घरामध्ये आता 10 दिवस गणपती असतात, कुणाकडे 5 दिवस असतात, कुणाकडे 10 दिवस असतात. तर मग आपण असा विचार करतो की आता 5 दिवस तर कसं बसं आपण प्रसाद काय करायचा म्हणून आपण रेटून देतो. पण 10 दिवस जर आपण गणपती घरात ठेवले तर दर सकाळ संध्याकाळ नैवेद्याला काय करायचा हा प्रश्न पडतो. मग अशा वेळेला मग मी असे वेगवेगळे पदार्थ करून दाखवते किंवा आज सकाळी वेगळा प्रकार केला, संध्याकाळी काय करायचं यातनं मग मी ठरवते की घरातल्यांच्या जिभेची चोचले तर पुरवले जातात, पण बाहेर करून पनवेलकरांच्या जिभेची चोचले सुद्धा पुरवते. अगदी घरात ऑर्डर येतात आणि त्या आम्ही इथं ना, माझ्या विहीणबाई पण माझ्या बरोबर असतात. अच्छा. आणि आम्ही दोघी मिळून हा व्यवसाय करतो. म्हणजे विहिणी मैत्रिणी बनून हा व्यवसाय करतात. मैत्रीण म्हणायचंच नाही ना आपण, विहीण म्हणून म्हणायचंच नाही, मैत्रीण म्हणून नाही. पण त्या आता सांगितलं की बा माझ्या विहीणबाई आणि आम्ही दोघी मिळून हा व्यवसाय घरात करतो. अगदी लाडू, चिवडा, शंकरपाळे, कुठली पुरणपोळ्या, गुळाच्या पोळ्या ह्या सगळे प्रकार आम्ही घरात करून इथे म्हणजे ऑर्डर घेतो. आता सगळ्यांना माहिती झालेलं आहे, त्यामुळे घरी फोन येतात आणि त्याप्रमाणे ऑर्डरी आम्ही पूर्ण करून देतो. आणि त्यामुळे मग घरातल्या लोकांना पण म्हणजे एवढ्या आधी तुम्ही करत होता ठीक आहे, पण आता एवढ्या ह्या वयामध्ये जर समजा मोठी ऑर्डर तुम्हाला मिळाली तर शक्य होतं ते पुरवणं? हो, अहो गेल्या वर्षी आम्ही ग्राहक पेठेला ऑर्डर घेतली होती ग्राहक पेठेची. तर किती हे वाळवण उन्हाळ्याची, गव्हाच्या कुरडया, बटाट्याचे वेफर्स, सांडगे, उडदाचे पापड. तर आम्ही किती वेफर्स केले असतील? 1000 किलो बटाट्याचे वेफर्स केले. 1000 किलो गेल्या वर्षी. आणि त्यांची ती ऑर्डर आम्ही अगदी एप्रिल 25 ला मेहनत आहे, म्हणजे ते बटाटे सोलायचे वाळवायचे. हो, पण काय माहितीये का, पहिल्यापासून ही काम करण्याची वृत्ती आहे आणि काय प्रतिकार शक्ती अंगात तेवढी आपण निर्माण केली की हे सहज होतं आणि केलं जातं. आणि त्याप्रमाणे विहीणबाई आणि आम्ही दोघींनी मिळून थोड्याशा मदतीला आम्ही बायका, म्हणजे एवढ्या ह्या वयामध्ये एवढं काम करायचं. आणि अजूनही मी घरामध्ये आम्ही दोघीही कुठलीही वस्तू आम्ही विकत आणत नाही, सगळ्या वस्तू अजूनही या वयात आम्ही घरात करतो. त्यामुळे काय झालंय, आमच्या घरातल्या सुना मुलींना वगैरे पण घरचं खायची सवय लागली. त्यामुळे आणि त्या पण तशाच हुशार आहेत, त्या पण घरी करतात.
आणि त्यांची साथ मला चांगली मिळते. अच्छा, म्हणजे तुम्ही आता एवढ्या हुशार आहातच, हुशार सासूबाईंची हुशार सून सुद्धा इथे हजर आहे. मग तिच्याशी बोलूयात. ही माझी सून धाकटी, मोठी सून तिकडे असते. ही धाकटी सून आहे, हा नातू आहे. अच्छा, आणि हे माझे मिस्टर आहे. नमस्कार. बरं, सासूबाई एवढ्या हुशार आहेत, मग सून सुद्धा त्याप्रमाणे असेलच. काय सांगशील तू? मी पण त्यांच्यासारखंच सगळं घरी करण्याचा प्रयत्न चालू असतो माझा. मी पण सगळं बरंचसं घरी करते. मला पण वेगवेगळे पदार्थ करायची आवड आहे. त्यांच्या एवढं कौशल्य अजून मी केलेलं नाही आत्मसात, पण हळूहळू प्रयत्न आहेत की त्यांच्यासारखं खूप पदार्थ असे आहेत की जे त्यांना करता येतात तीच चव माझी येत नाही. बऱ्याचदा असं होतं की त्यांचं होतं, मग मला का तशी चव येत नाही, कारण त्यांना सांगायचं, त्यांच्याकडनं करून घ्यायचं. ह्याच्यापेक्षा मलाच करता आलं तर, कारण त्यांनाही आता म्हणजे वेळ नसतो, जमत नाही. तर साध्या साध्या गोष्टी म्हणजे हिरव्या कच्च्या टोमॅटोची चटणी मला खूप आवडते. मी इथे असताना त्या कायम मला करून द्यायच्या, पण आता मला ते काय म्हणजे मला त्यांच्यासारखं आजही जमत नाही करायला. कारण अनुभव आहे ना त्यांच्या. येईल हळूहळू, प्रयत्न करत राहायचं. तू काय काय करतेस, म्हणजे कुठले पदार्थ करून विकते? मी यांना दोघींना मदत करते आणि माझं श्रीखंड प्रसिद्ध आहे, तसं मी इथे श्रीखंड करून विकते. श्रीखंड? हा, आणि मी पूर्ण घरी म्हणजे दही विरजण्यापासून सगळं करून श्रीखंड चक्का वगैरे. हो, आधी सुरुवातीपासूनच मी हे करते. फक्त आता मध्ये मी सौदीला गेल्यामुळे गॅप पडली होती, पण आता पण मागच्या वर्षीपासून मी हळूहळू. सौदीला होतीस का? हा, मी मध्ये 4 वर्ष सौदीला होते. तर इथे आता आल्यापासून मी इथे पण सुरू केलंय. आता हळूहळू जसं ऑर्डर, ज्यांना माहिती आहे त्यांची ऑर्डर येत असतात, मग जसं होईल तसं. म्हणजे एकदम सुरुवातीच्या काळात तर मी जवळजवळ 90 किलो वगैरे श्रीखंड करून विकलेलं आहे. म्हणजे सासूबाईंप्रमाणे विक्रमच आहे तो. म्हणजे त्यांनी 1000 किलो वेफर्स केले, तू 90 किलो श्रीखंड केलं. छान छान. बरं, तू काय सांगशील? माझं नाव अभिषेक किरण कुलकर्णी आहे. मी आता न्यू हॉरायझन पब्लिक स्कूलमध्ये विद्या प्राप्त करतोय. आता मी 9वीत आहे. आणि माझ्या आई आणि आजी जेवढं चांगलं चांगलं घरी करून खायला घालतात आणि त्याप्रमाणे मला खायची पण आवड आहे. आणि दोन्ही आजी, आई वगैरेंच्या चकली, चिवडा, वेफर्स वगैरे खूप चांगले होतात. त्यामुळे मी त्यांना प्रोत्साहन द्यायचा प्रयत्न करतो. बरं, आजीच्या आणि आईच्या हातचे कुठले पदार्थ आवडतात? जसं चिवडा आहे, चकली आहे, पौष्टिक लाडू आहे. मग प्रोत्साहन देतो म्हणजे नेमकं काय करतो? म्हणजे मी त्यांना असं म्हणतो की तुम्ही अजून लार्ज स्केलवर त्याचं प्रोडक्शन हे करा, किंवा जेवढे तुम्हाला ऑर्डर्स मिळतील त्याला अवॉइड करण्यापेक्षा तुम्ही त्या घ्या. अच्छा, म्हणजे नुसती खाण्याची मदत नाहीये, तर इतर सूचना सुद्धा तू त्यांना देत असतोस. हो. मग आज खिरापतीला कोणता पदार्थ? आज आता मी दाक्षिणात्य पदार्थ म्हणून सुंडल. अच्छा, सुंडल हा पदार्थ करणार आहात. म्हणजे पाकातल्या पुऱ्या आम्हाला नंतर कशा करायच्या ते शिकवणार आहात. बरोबर, सुंडल म्हणजे दाक्षिणात्य पदार्थ, की आपल्याला ते खिरापत म्हणून पण वाटता येते. गणपतीला नेहमी प्रसाद काय करायचा, तर तो हा एक वेगळा प्रकार ती लोक नेहमी करतात, तो मी आज करून दाखवतो. अच्छा, मग तयारी झाली सगळी? हो, झाली. मग जाऊयात किचनमध्ये. किचनमध्ये जाण्यापूर्वी आपण घेऊया एक छोटासा ब्रेक. कुठेही जाऊ नका, पाहत राहा खमंग मेजवानी. खमंग मेजवानी. काय बाबा, काका, मामा, आजोबा सगळे आजकाल खुश असतात, कारण आई, काकी, मामी, आजी न चुकता खमंग मेजवानी बघतात. सोमवार व गुरुवार दुपारी 1:30 वाजता. वहिनी, तुम्ही नाराज होऊ नका. आम्हाला माहितीये तुम्हाला दुपारी 1:30 वाजता शक्य होत नाही, म्हणून तीच खमंग मेजवानी घेऊन आम्ही पुन्हा येतोय मंगळवार आणि शुक्रवार सायंकाळी 6 वाजता. चुकवू नयेच अशी खमंग मेजवानी. खमंग मेजवानी. ब्रेक नंतर कुलकर्णी यांच्या किचन मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. बरं, कुठला पदार्थ म्हणाला? मी साऊथ इंडियन तुम्हाला सुंडल दाखवणार आहे. बरोबर, सुंडल हा पदार्थ बघायचा. बरं, साहित्य सांगताय काय घेतलंय? हो, सांगते ना. भिजवलेली हरभऱ्याची डाळ आहे, ओलं खोबरं, लाल मिरची, कढीपत्ता, उडदाची डाळ आहे, कोथिंबीर, मोहरी, मीठ, हिंग, तेल आणि पाणी. बरं मैत्रिणींनो, आपल्याला साहित्य समजलेलं आहे. आपण इथे ही चण्याची डाळ घेतलेली आहे, मग ती भिजवलेली दिसते. हो, ही 2 ते 3 तास भिजवलेली आहे. अच्छा, ती भिजवायची 3 तास, पाण्यातून उपसून चाळणीमध्ये काढून ठेवायची. आणि खोबरं खवून घेतलेलं आहे. खोबरं खवून घेतलेलं आहे, म्हणजे पूर्वतयारी म्हणून चण्याची डाळ भिजवलेली आहे आणि खोबरं आपण खवून घेतलेलं आहे.
बरं, आता कृतीला सुरुवात करायची. इथे आपण आता हे पाणी उकळत ठेवलेलं आहे. बरं, पाणी उकळलंय, त्यात आपण आता ही डाळ टाकणार आहे. त्या डाळीत थोडं आपण चवीला मीठ पण घालायचं. हा, म्हणजे त्या डाळीत उकळताना ते मीठ घातलं की ते आतपर्यंत डाळीला पोहोचतं. नाही तर वरून घातलेलं अगदी वरचेवर लागलं जातं ते. हे आपण डाळ आता अशी उकळून घेतली. एक उकळी फक्त त्याला आणायची आपल्याला. अच्छा, बरं, हा खिरापतीचा प्रकार आहे. खिरापतीचा प्रकार. हे कसं आपण आता 10 दिवस गणपती, आता दरवर्षी आम्ही काय करतो की विसर्जनाला जेव्हा आमचे गणपती 10व्या दिवशी जातात तर त्या दिवशी आम्ही हे खिरापत तिथे वाटायला नेतो. अच्छा, आणि नेहमी काय साखरपुटाणे, कुठे काहीतरी खजूर गोडच असते, शेंगदाणे वगैरे हे सगळं, आपली खोबऱ्याची खिरापत ह्या गोष्टी देतात. तर हे जरा वेगळं. आणि इथे बंदोबस्त करता जे पोलीस असतात ते अगदी आमच्या आतुरतेने वाट बघत असतात. बरोबर, ते पण गोड माहिती झाली, गोड प्रसाद खाऊन कंटाळलेले असतील. हे बघा, ही आपली ही डाळ आता अशी शिजली आहे. त्यात ही आपण आता चाळणीमध्ये. अच्छा, म्हणजे पाणी सगळं काढून टाकायचं. बरं, हा मी धरते अशी. ही सगळी डाळ आपण या चाळणीमध्ये काढून घेतली. पाणी खाली, म्हणजे पाहिलं ना प्रेक्षक हो, आपण ही डाळ शिजवून घेतली आणि नंतर चाळणीमध्ये आपण उपसून घेतली, म्हणजे जेणेकरून त्याच्यामध्ये पाण्याचा अंश राहू नये. आपण आता इथे या कढईमध्ये तेल टाकणार आहे. बरं, ह्या डाळीला आपल्याला फोडणी द्यायची. ही काय आहे, ही सगळी जण येणार होती आणि पूर्वतयारी पाहिजे म्हणून मी ही अशी उकडून ठेवली डाळ. ही अशी बोट चेपी झाली की आपण ही डाळ उपसून, फार पण शिजायला नको, शिजायला नको, अर्धवट शिजली आणि कच्ची पण राहायला नको. आता मी इथे याच्यामध्ये तेल टाकणार आहे. याला तेल जास्त लागत नाही, थोडं तेल पुरेसं आहे एवढं तेल घालणार. त्याच्यानंतर यात आपण थोडीशी मोहरी घालणार आहे. एक चमचा मोहरी घालायची. मोहरी तडतडली आहे, आता त्यात उडदाची डाळ 1 चमचा घालायची. साऊथ इंडियन रेसिपी आहे, उडदाची डाळ हवीच. याच्यानंतर आपण याच्यात कढीपत्ता टाकणार. आता ही डाळ लाल होतीये, ती झाली की आपण हा कढीपत्ता घालायचा आहे त्यात. कढीपत्ता घातल्यानंतर त्याच्यात ह्या मिरच्या असे तुकडे करून टाकायचे. अच्छा, लाल मिरचीचे. याला आपण ह्या एवढ्या डाळीला 3 मिरच्या घातलेल्या. अच्छा, तेवढ्या पुरते. हो, तिखट करायची नाही ना, प्रसाद आहे ना, फार तिखट नकोय. त्याच्यानंतर आपण हा हिंग घातलाय. हे सगळं असं परतून झालंय. डाळ आता लाल झाली आहे. त्यात आपण थोडं ओलं खोबरं घालणार आहे. अच्छा, खोबरं आधी घालायचं का? थोडं फोडणीत घालायचं. बरं, 2 मिनिटं हे असं परतून घ्यायचं आणि ताबडतोब ही डाळ घालायची. ही डाळ आपण अशी आता परतली. तर खोबरं इथे आपण 1 वाटी घेतलेलं आहे, ते वरून घालायचं. दिसायला पण चांगलं दिसतं. फोडणीमध्ये थोडं घालायचं. ही डाळ परतून झालेली आहे. याला आपण थोडीशी कोथिंबीर घालणार आहे. अच्छा, म्हणजे शिजताना घालायची. ही रेसिपी शिकवली कोणी तुम्हाला? माझी साऊथ इंडियन मैत्रीण आहे. अच्छा, मीना गणेशन म्हणून. अच्छा, 30-35 वर्ष आम्ही एकत्रच आहे. तर तिच्याकडनं हा प्रकार मी शिकलेली. कारण आपण महाराष्ट्रीयन लोक विसर्जनाच्या वेळेला वाटली डाळ हा प्रकार करून नेत असतो. वाटली डाळ का आपण नेहमी करतो ना, हा जरा वेगळा प्रकार काहीतरी म्हणून. आता वरून आपण हे खोबरं घातलंय.
हे परत त्यांना त्याचा सुगंध खूप छान येतोय. छान, अगदी छान लागतंय आणि आवडीने खातात सगळे जण. बस झालेली आपली ही डाळ. आता ही डाळ तयार झालेली आहे. आपण याला डाळ म्हणतो, पण साऊथ इंडियन लोक याला सुंडल म्हणतात. ह्याला सुंडल म्हणतात हे माहितीये मला, पण हे जे घटक पदार्थ आहेत त्याला काय म्हणतात तुम्हाला माहितीये का? हो, ह्याच्यामध्ये जे आपण टाकलेले आहे चण्याची डाळ, आपण त्याला चण्याची डाळ म्हणतो, खोबरं म्हणतो, कढीपत्ता, तर येतं का काही? साऊथ इंडियन शब्द माहिती नाही. पर्प म्हणतात. ही उडदाची डाळ आहे, त्याला उडद पडप म्हणतात. कडलल म्हणतात. चण्याच्या डाळीला काय? कडलल. नंतर याला या तेलाला एण्णई म्हणतात. एण्णई म्हणजे आपण एण्णई टाकलं, त्याच्यामध्ये कडग टाकले म्हणजे कडग टाकलं, नंतर ह्याला काय म्हणायचं? पर्प घातलं, नंतर मुळाई. नंतर हे तेंगाई. ओल्या खोबरं त्याला तेंगाई म्हणतात. अच्छा. हे खवलेलं आहे, पण नारळ म्हटलं तरी तेंगाई आणि हे केलं तरी तेंगाईच म्हणतात. अच्छा, बरं. बघितलं प्रेक्षक हो, आपल्याला ही डाळ कशी करायची ते देखील माहिती झालं आणि त्या पदार्थांना साऊथ इंडियन मध्ये काय म्हणतात ते पण माहिती, हे सुद्धा आपल्याला कळलं. हे आपलं सुंडल तयार झालं. मेजवानी 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 मेजवानी. मेजवानी, खमंग मेजवानी. ही आपली आता हे सुंडल तयार झालेलं आहे. आता याची ही तुम्ही टेस्ट घ्या आणि प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा कशी झाली आहे ती. जरूर. मस्त. कशी वाटली टेस्ट? खूप छान झाली आहे. ती डाळ सुद्धा अगदी परफेक्ट शिजली आहे. आणि हे काय आहे की वेगळा प्रकार हा, आपण वाटली डाळ नेहमी करतो म्हणून हा वेगळा. तुम्ही म्हणालात प्रमाणे की ती कच्ची पण राहील नको आणि शिजायला हवी, दाणा सुट असं राहायला हवा, त्याप्रमाणे ती छान शिजली आहे. त्याच्यामध्ये जे मिरचीचं प्रमाण किंवा हिंग, मोहरी आणि जी कढीपत्ता, उडीद डाळ ह्याची जी फोडणी आहे, जी चव, साऊथ इंडियन जी चव आहे ती अगदी परफेक्ट त्याला बसलेली आहे. उडदाच्या डाळीने आणि हिंगाने याला जास्त चव. आणि ते खोबरं थोडंसं परतून घेतलं ना फोडणीमध्ये, त्यामुळे पण त्याला छान चव आली. अगदी मस्त झालेली आहे. आमचे प्रेक्षक जरूर करून बघणार आहेत. यावेळेला गणपतीला हा प्रसाद अगदी नक्की असणार आहे. तेव्हा प्रेक्षक हो, अशी ही सुंदर झालेली अशी सुंडल हा डाळीचा प्रकार तुम्ही देखील जरूर करून बघा. सुरंदा काकू, आमच्या कार्यक्रमामध्ये तुम्ही सहभागी झालात आणि विसर्जनाला केला जाणारा नैवेद्याचा प्रकार आम्हाला शिकवलात, त्याबद्दल मनापासून तुमचे आभार मानते. धन्यवाद. आणि ही छोटीशी भेट खमंग मेजवानीकडून. थँक्यू. अशाच पारंपरिक रेसिपीज आणि नवीन मैत्रिणीला सोबत घेऊन आपण भेटूयात खमंग मेजवानीच्या पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.